वाह वाह वाह, एक खतरनाक कॅच. बहुत बढ़िया इधर कैच, बहुत बहुत बढ़िया. हे रवि इंगड़े आ चुके हैं. यहाँ पे बढ़िया तरह से बिल्डिंग. रवि इंगड़े का पहला बॉल डिश. रवि इंगड़े वाईट साठी रिव्ह्यू घेतला आहे. वाइड बॉल. यहाँ पे डॉट बॉल. दो रन यहाँ पे. रवी आउट झालेला आहे. एक षटक संपलेला आहे. 14 धावा झालेल्या आहेत. एक बाद 14 धावा. सचिन नवीन फलंदाज आलेला आहे. 2 बाद 14 धावा सचिन. आणि गोलंदाजी धुरा सांभाळतोय तो अजय.
अजयचा चेंडू उसळता चेंडू होता, 2 धावा माग आणि पंचांनी तो निर्णय दिलेला आहे. हे षटक संपलेला आहे. 16 धावा झालेल्या आहेत, 2 बाद 16 धावा. हा 5 षटकांचा सामना राहील. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 16 धावा 8च्या सरासरीनं संघानं धावा काढलेल्या आहेत आणि 3 षटकांचा खेळ उरलेला आहे. आता फलंदाजी जी धुरा सांभाळतोय ते शरद ढोंगे, आयकॉन प्लेअर आहे ते. अश्विन तिसरा षटक घेऊन आलेला आहे. शरद ढोंगे हा पहिला चेंडू तिसऱ्या षटकाचा राऊंड विकेट, राईट हँड वर विकेट मारा करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, दिशाहीन चेंडू दिलेला आहे. 1 धाव मिळालेली आहे आणि 2 धावा, अशा 3 धावा मिळालेल्या आहेत संघाला. आणि वन्स बॉलचा इशारा दिलेला आहे पंचांनी. 3 धावा मिळाल्या आहेत संघाला. आखूड टप्पा चेंडू होता, थोडा उंच गेला तो आणि पुन्हा एकदा चेंडू उंचून टाका. गगनचुंबी षटकार, सुंदर सुरेख अप्रतिम षटकार मारलेला आहे. गगनचुंबी षटकार हा पातूर रस्त्याकडे, पातूर रोडकडे 6 मारलेला आहे त्यांनी. दोन्ही आयकॉनचे खेळाडू आहेत, अश्विन आणि शरद ढोंगे. चांगलं महागडं षटक पडत आहे शरदला. अश्विनला आतापर्यंत मला वाटतं जवळपास 10 धावा दिलेल्या आहेत या षटकामध्ये. शरद त्याच प्रकारे खेळण्याच्या प्रयत्नात होता तो. चेंडूचा आणि फळीचा काही संबंध नाही. आखूड टप्प्याचा चेंडू होता, फळीच्या समोर चेंडू आदळला आणि समोर यष्टीरक्षकाकडे गेला. पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळण्याच्या प्रयत्नात आणि नो बॉल दिलेला आहे पंचांनी. पुन्हा एकदा फ्री हिट आणि एक अतिरिक्त मिळालेली आहे संघाला. पुन्हा एकदा लांगांच्या दिशेकडे चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. हा चौकार आहे. सरळ लांगांच्या दिशेकडे चेंडू टोलून काढला आणि आक्रमक तऱ्हेनं फलंदाजी करतोय शरद ढोंगे. आणि पहिला षटकार, मग आता चौकार. उंचवून गगनचुंबी षटकार, गगनचुंबी षटकार हा अप्रतिम फलंदाजी प्रदर्शन शरद ढोंगेकडून. सुरेख फलंदाजी, किती कौतुक करा ते कौतुक कमीच आहे. या षटकामध्ये त्यानं आतापर्यंत फळीकडून 16 धावा काढलेल्या आहेत. त्याच्या फळीकडून 16 धावा निघालेल्या आहेत आतापर्यंत. आणि तिसरा षटक चालू आहे. 20 धावा आतापर्यंत पटकावलेल्या आहेत फलंदाजांनी. दोन्ही खेळाडू आयकॉन आहेत. शरद ढोंगे आयकॉनचा खेळाडू आहे आणि त्याला महागडं षटक पडत आहे. तो अश्विन 42 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये गोलंदाजी करतोय तो. छत्रपती प्रीमियर लीगचे सामने आहेत ते. पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळण्याच्या प्रयत्नात 1 धाव पूर्ण केली. 1 धाव पूर्ण केलेली आहे संघाला. 37 धावा, 2 बाद. पुन्हा एकदा 1 धाव घेतलेली आहे. षटक संपलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 37 धावा, 2 बाद, 38 धावा बिनबाद, 2 बाद, 38 धावा.
आता परंतु शेवटच्या क्षणी ते धावचीत झाले. आणि संघाला लागलेला तिसरा फटका आहे. थोडी गडबड झाली तिथं, थोडं गचाळ क्षेत्ररक्षण झालं. पुन्हा ते धाव घेण्यास निघालेले होते, परंतु सचिननं शरदला नकार दिला. सरते शेवटी धावचीत झाला. सचिन हा धावचीत झालेला आहे. आता त्याची जागा घेण्याकरता आलेला आहे गोपाल. गोपाल बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्या संघाकरता. कर्णधारची जबाबदारी घेऊन आलेला आहे गोपाल. आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतात ते बघूया आज. चुरशीचा सामना होणार आहे हा. याच्यानंतर अंतिम सामना होणार आहे. गोपाल पुन्हा एकदा चेंडू टोळून काढलेला आहे गोपालनं आणि सीमारेषेकडे जात आहे तो चेंडू आणि त्याला क्षेत्ररक्षण केलं आणि 2 धावा संतुष्ट लागेल. 2 धावा त्यांनी घेतलेल्या आहेत. बघूया उंचवून चेंडू टोळून काढला. 2 शून्य सुरेश त्यांच्या हातून तो झेल सुटला आणि दुसऱ्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल गेला तो आणि सुंदर सुरेख झेल टिपला. किती कौतुक कराटे, कौतुक कमीच आहे त्यांचं. आणि अप्रतिम फलंदाजी करत शरद ढोंगे हा मला वाटते 24 धावाकडून बाद झालेला आहे. आता नवीन फलंदाज रोहित. अजय अजय इंगळे इंगळे ना, इंगळे आहे ना. हा इंगळे. सती झाली. दोन चेंडू उरलेले आहेत. आयकॉन 2 चेंडू उरलेले आहेत. नाही तो आहे. आता विकेट गेली तो आहे आयकॉन. दोन्ही पण गेले आयकॉन. अजय इंगळे गावखुरे फलंदाज आहेत ते. अजय इंगळे डावखुरे फलंदाज आहेत ते. पुन्हा एकदा लांबाच्या दिशेने सुंदर सुरेख टिपला आणि अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आणि झेलबाद झालेला अजय इंगळे. कर्णधार पदाची जबाबदारी घेऊन आलेला होता आपल्या संघाकरता आणि असा जसा चेंडू फलीवर आला तसा चेंडू त्यांनी टोळून काढला आणि लांगांच्या दिशेकडे सुंदर सुरेख असा झेल टिपला आणि संघाला लागलेला हा 4था फटका आहे. संघाची धावसंख्या ती 48 धावा झालेल्या आहेत आणि हा हॅट्रिकचा चेंडू आहे. बघूया या षटकामध्ये आतापर्यंत 3 गडी बाद घेतलेल्या आहेत. 3 गडी बाद केलेल्या आहेत त्यांनी. पाच षटकांचा खेळ संपलेला आहे. 49 धावा झालेल्या आहेत. 4 षटक संपलेले आहेत. शेवटचं षटक आहे. एकोणपन्नास धावा झालेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 49 धावा. या ओव्हर मध्ये 11 धावा केलेल्या आहेत. या षटकामध्ये 11 धावा काढलेल्या आहेत. 11. तुमचा इथं एक्स्ट्रा प्लेअर आहे. इथं बंद करा ना रे, इथं कुठे ऐकू राहिले.
एक रन सांगा तो लागतात पण का याले? रन एक मागतोय. तुमचा एक्स्ट्रा खेळाडू आहे की नाही, तो सुद्धा धावा मागतोय. अंपायर काही लक्ष नका देऊ. एवढं विचार राहिले ते एक रन लक्ष कटी ठेवा ना तुमचे 2 पिल्यांटू. आता जमा बरोबर प्लेस झालो. हॅलो खेळ पूर्ण इमानदारीने चालू आहे, त्यामुळे काही आक्षेप करण्यायुक्त काही नाही आहे इथं. हो का? मी काय बोललो नाही गलत असं. अरे हे करू आले ना. अमोल वन बाउंस. हो बॅटिंग मध्ये वाडेगाव छत्रपती 11. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू खेळण्याचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी तिथं. 49 धावा. पुन्हा एकदा त्रिफळाचीत झालेला आहे तो. बाद झालेला आहे तो. कर्णधार गोपाल बाद झालेला आहे तो. 3 चेंडू उरलेले आहेत आणि 49 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू मध्ये आता किती धावा काढतात बघूया संघाचे फलंदाज. अरे मी गलत बोललो. मग आला तू दोन बंधू आता आपल्या संघाकरता किती धावांचं योगदान देतात बघूया. दोन्ही सख्खे बंधू आहेत ते. जसे जेप्रो मार्टिन क्रो, स्टीव्हा मार्कवा. तीन चेंडू मध्ये किती धावा काढतात बघूया. पुन्हा एकदा चेंडू टोलून काढलेला आहे. दुसरी धाव घेण्यात निघालेला आहे आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. थोडं तिथं गचाळ क्षेत्ररक्षण झालं. चेंडू सरळ हातामध्ये आला नाही. यष्टिकाशावर गोलंदाज होता आणि सरळ तो चेंडू तिकडे गेला लांब कण्याने. त्या चेंडूचा फायदा घेत 2 धावा पूर्ण केल्या त्यांनी. निश्चितच तो चेंडू सरळ त्यांच्या हातामध्ये आला असता तर निश्चितच ते धावचित झाले असते फलंदाज. 52 धावा झालेल्या आहेत संघाच्या. 51 धावा झालेल्या आहेत. 2 धावा दिशाहीन चेंडू. 3 धावा मिळाल्या आहेत संघाला. ही अतिरिक्त धाव आणि 2 धावा त्या अशा 3 धावा मिळाल्या आहेत संघाला. 54 धावा झालेल्या आहेत संघाच्या. मला वाटतं 2 चेंडू उरलेले आहेत सामन्याचे. त्रिफळाचीत झालेला आहे तो. सुरेख गोलंदाजी आणि बाद झालेला आहे तो. आता विठ्ठल आलेला आहे खेळण्यास. शेवटचा चेंडू आहे हा. शेवटचा चेंडू आहे.
उंचवरून चेंडू टोलून काढला आणि बघूया झेल घेतात की काय, आणि झेल घेतला त्यांनी, सुंदर सुरेख झेल टिपला. बाद झालेले आहेत ते 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 53 धावा काढलेल्या आहेत. 53 धावा. छत्रपती मारसूळ वर्सेस वीर महाराणाचा मॅच होणार आहे यानंतर. आता हे जे मॅच चालू आहे त्यामधला विनर तो फायनल मध्ये असेल डायरेक्ट. यानंतर वीर महाराणा छत्रपती यांनी रेडी राहावे मॅच साठी. उसके अंदर एक्चुअली
वाईट. आकाश संघाचं पहिलं षटक घेऊन आलेला आकाश आणि रोशन खेळण्यास तयार. पहिला चेंडू अतिरिक्त झालेला आहे, तो एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे संघाला. सुंदर सुरेख चेंडू. रोशन बघूया कशा प्रकारे त्याच्या गोलंदाजीला तोड देतो. राईट हँड ओव्हर मारा करतोय. त्रिफळाचीत झालेला आहे तो. संघाला लागलेला पहिला फटका आहे. सुरेख गोलंदाजी प्रदर्शन. एक गडी बाद, एक धाव, एक गडी बाद. पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद झालेला आहे. बघूया आता नवीन फलंदाज कोण येतो ते. अश्विन. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. सुरेख गोलंदाजी आणि त्रिफळाचीत झाला. संघाला लागलेला पहिला फटका आहे आणि 55 धावा पाहिजे जिंकायला 5 षटकामध्ये. आता 54 धावाची जरूरत आहे जिंकायला. एक धाव, एक गडी बाद. एक धाव पूर्ण केलेली आहे. पंचांनी दिशेने चेंडू दिलेला आहे. पूर्ण निरीक्षण केलं पंचांनी त्या चेंडूचं आणि 1 बाउंडचा एक इशारा सुद्धा दिलेला आहे पंचांनी. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे संघाला. पुन्हा एकदा हा चेंडू खोलून काढला तिथं आणि धावचीत झालेला आहे तो. सुरेख अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथं. किती कौतुक कराटे, कौतुक कमीच आहे सर्व क्षेत्ररक्षकांचं. संघाला लागलेला हा दुसरा फटका आहे. एवढी घाई करायला नको होती. छोटी धाव घेण्यापर्यंत निघाला आणि धावचीत झालेला आहे तो. रोशन धावचीत झालेला आहे. 2 धावा, 2 गडी बाद. पहिलं षटक चालू आहे. संघाला अजून 53 धावांची जरूरत जिंकण्याकरता. संघावर थोडा दबाव वाढलेला आहे. बघूया नवीन फलंदाज कोण येतात ते. अजय आलेला आहे नवीन फलंदाज. आपल्या संघाकडे किती धावांचं योगदान करता बघूया. संघ दबावाखाली खेळतोय. बिकट परिस्थिती झालेली आहे संघाची. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद झालेले आहेत संघाचे. सुरेख अप्रतिम गोलंदाजी आणि सुंदर क्षेत्ररक्षण. किती कौतुक कराटे, कौतुक कमीच आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारा अजय. बघूया संघाकरता किती धावांचं योगदान करतोय. अजयच्या हातामध्ये फळी आणि चेंडू. हो, अप्रतिम गोलंदाजी. किती कौतुक कराटे कमीच आहे. पुन्हा एकदा संघाला लागलेला हा तिसरा झटका आहे आणि हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे. आता हॅट्रिकची सुवर्ण संधी. अप्रतिम गोलंदाजी. किती कौतुक कराटे, कौतुक कमीच आहे. पहिलं षटक चालू आहे. 3 लगातार फटके बसलेले आहेत संघाला. फोन कुठे आहे. अंपायर तू आला कडे युट्यूब. तीन विकेटों का पतन हो चुका है पहली ओवर में.
बेहतरीन गेंदबाजी का नजारा यहाँ पर, बहुत ही बढ़िया गेंदबाजी वहां पर। बेहतरीन गेंदबाजी वहां पर। एक ओवर की समाप्ति के बाद 3 विकेटों के नुकसान जा रहा हूँ भाई, हिल रहा तेरा कैमरा, देखना। देखना आप 4 ओवर में 52 रन बनाते क्या नहीं। नए गेंदबाज शरद, अश्विन, शरद की पहिली गेंद, बेहतरीन गेंद, बल्लेबाजी वहां पर, शानदार चौका, 4 रन का इजाफा। छह रन के पार 3 विकेटों का नुकसान है। दूसरा ओवर जारी है। बेहतरीन गेंदबाजी, कितनी तारीफ की जाए उतनी कम है। बहुत ही बढ़िया गेंदबाजी का नजारा, वही कुछ कर दिया वहां पर। 1 रन का इजाफा और 1 रन। टीम का धीरे धीरे बढ़ता हुआ स्कोर 8 रन, शायद 7 रन। बहुत ही बेहतरीन, देखना है सीमा रेसे के बाहर है। 4 रन, बाउंड्री की तरफ गेंद जाती हुई 4 रन का इजाफा। 2 चौके हैं इस ओवर में। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, धीरे धीरे टीम का बढ़ता स्कोर 11 रन। 6 रन, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन। सीधा टाइमिंग, सीधी प्लेसिंग। इस ओवर में अभी तक 14 रन बना है। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन। बहुत ही हल्का सा कुछ कर दिया। 1 रन का इजाफा। 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का बढ़ता स्कोर 17-18। इस ओवर में 14 रन बटोरे। बहुत ही महंगा और साबित गिर गया ये। 16 रन दिए इस ओवर में, 16 रन। 2 ओवर का खेल हो चुका है अभी। 18 रन 3 विकेटों के नुकसान पर। अरे हे म्हणता उद्या म्हणतात हे क्या एवढा होता बाकी नाही तुला ढिला बॉल आकाश पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद केलेले आहेत आकाशनं. आता दिनेश कशा प्रकारे आकाशच्या चेंडूला तोंड देतो ते बघूया. त्याच प्रकारे चेंडू जुळून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा आणि फळीचा काही संबंध नाही. दोन्ही फलंदाज एकामेकांसोबत आता चर्चा करत आहेत कशा प्रकारे गोलंदाजीचा सामना करायचा आहे आपल्याला, जेणेकरून संघासाठी आपल्याला धावा काढायच्या आहे. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू, सुरेख गोलंदाज प्रदर्शन. धावा काढताना थोडा चकमा देत आहे गोलंदाज. धावा काढता घेती अफाट शक्तीचे प्रयोग करण्याचा प्रयत्न आणि सुंदर चेंडू तोडून काढलेला आहे तिथं आणि सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. चकमा दिला चेंडूनं आणि फळी समोर आला आणि चेंडू टोलून काढला लांगांच्या दिशेकडे. 4 धावा.
3 गडी बाद केलेले आहेत पहिल्या षटकामध्ये आणि त्याचा स्वतःचा दुसरा षटक आहे, संघाचा तिसरा षटक आहे. 22 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ उरलेला आहे. सुंदर चेंडू होता, परंतु फलंदाजांनी दाद मागितली पंचांकडे दिशाहीन चेंडूची, परंतु पंचांनी काही त्यांना दाद दिली नाही. पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न, तोच प्रयत्न आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे त्यांनी. दिशाहीन चेंडू आहे, अतिरिक्त धाव मिळालेली आहे संघाला. रिव्ह्यू घेतला त्यांनी, रिव्ह्यू आहे. बघूया आता रिव्ह्यू मध्ये नवीन तंत्रज्ञानामध्ये क्रिकेट हा खेळ एवढा पुढे गेला, अनेक नवीन नियम आले, अनेक नियम बदलामध्ये झाले आणि आता संगणकाच्या मदतीनं चेंडू दिशाहीन आहे का नाही आहे इथपर्यंत बदल गेलेली आहे. एवढं विज्ञान पुढे गेलेलं आहे. त्यांना पाणी पाजा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसीजन. अंपायर का निर्णय अंतिम रहेगा. वाइड बॉल. थर्ड एम्पायरचा निर्णय वाइड बॉल. वाइड प्लस 1. महाराणा वर्सेस छत्रपती मालसूर. हे टॉस साठी लवकरात लवकर इथे येतील. आकाशभाऊ पळसकर. मालसूरचे कर्णधार. मालसूरचे कर्णधार आणि वीर महाराणाचे कर्णधार दोन्ही टॉस साठी इथे येतील. अथर्व कळंबे टॉस करून घेतील. पंचवीस रन, 25 धावा झालेल्या आहेत. 25. अश्विन जिंकले ना रे तुम्ही. टॉस चालू आहे. टॉस महाराणा 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं 2 मिनिटं थांबा. 120 सेकंद थांबा. कॅमेरा ऑन फोकस. टॉस चालू आहे इकडे. गणेश भाऊ खंडारकर टॉस करून घेतील. वीर महाराणा वर्सेस छत्रपती मालसूर. कॅमेरा ऑन फोकस. टॉस विन छत्रपती मालसूर. करा आपला सामना सुरू करा.
अश्विन खेळण्यास तयार. पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न होता तिथं अश्विनचा. तिसरं षटक आहे. हे षटक संपलेलं आहे. हे षटक संपलेलं आहे. छत्रपती माळसूर संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. छत्रपती बॅटिंग आपली बॅटिंग. अरे बॅटिंग आहे. असं करत नसतात. तुम्ही आता निर्णय घ्या, लवकरात लवकर निर्णय घ्या. 5 रनाचा तुम्हाला दंड लागणार आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. बारा चेंडू मध्ये 30 धावा पाहिजे जिंकायला. 12 चेंडू मध्ये 30 धावांची जरूरत आहे जिंकायला. 2 षटकांचा खेळ उरलेला आहे. बघूया आता. बाळा धारण देईल तुले. बॅट खाली पाहिजे रे मले. जयेश गोलंदाजी धुरा समर्थतोय. जयेश. दिनेश फलंदाज खेळण्यास तयार. पुन्हा एकदा सुंदर चेंडू बोलून काढला. षटकार, लांब पल्ल्याचा षटकार म्हणतो त्याला. लांब पल्ल्याचा षटकार. सुरेख अप्रतिम फलंदाज प्रदर्शन. संघाची धावसंख्या ती 31 धावा झालेल्या आहे. 11 चेंडू मध्ये 24 धावांची जरूरत आहे जिंकायला. 11 चेंडू 24 धावा. बघूया 42 डिग्री सेल्सिअस तापमान मध्ये सर्व खेळाडू खेळत आहेत. आता बघूया आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतात. अंगावर शहारी उभे राहणारा सामना हा चुरशीचा सामना आहे. बघूया अनेक चित्तथरारक लढती या मैदानावर झालेल्या आहेत. जयचा दुसरा चेंडू. अश्विन खेळण्यास तयार. दिनेश खेळण्यास तयार. जयचा पुढचा चेंडू. आकुंठता चेंडू होता. सुंदर चेंडू होता. चेंडूचा आणि पाडीचा काही संबंध नव्हता तिथं. पुन्हा एकदा चेंडू यक्षकाकडून गोलंदाजाकडे आलेला आहे. राईट हँड वरती गेट मारा करतोय जयेश. दिनेश खेळण्यास तयार. जयेश अप्रतिम गोलंदाजीची ऍक्शन जयेशची. पुन्हा एकदा चेंडू डोलून काढला आणि झेल टिपलेला आहे त्यानं. झेल सुटला. सूर्याच्या किरणाभावी हळहळत झाली तिथं. 2 क्षेत्ररक्षक जास्त आले तिथं आणि त्याचं रूपांतर, सूर्याचं किरणाचं रूपांतर म्हणून हातातून चेंडू निसटून खाली पडला आणि 2 धावा पूर्ण केल्या. हे जीवदान मिळालेलं आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 33 धावा झालेल्या आहेत. जीवदान बघूया महागडं पडते का नाही. 10 चेंडू 22 धावा. 9 चेंडू 22 धावा. 9 चेंडू 22 धावा. जयेश स्वतःच्याच गोलंदाजीवर शांत दिमागानं सुरेख झेल टिपला होता. परंतु छत्रपती माळसूर यांनी बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. छत्रपती माळसूर यांनी बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. तरी वीर महाराणा यांचे खेळाडू तयार आहे. नाग्या रनअप घे रनअप. सुंदर चेंडू उंचवून डोलून काढलेला आहे आणि सुरेख खेळ टिपलेला आहे तिथं. अप्रतिम खेळ टिपला आणि याच
ची वाट पाहत होते ती की सफलता कधी भेटते आणि ही सफलता मिळालेली आहे संघाला आणि संघ थोडा दबाखाली आलेला आहे. आता 8 लवकरात लवकर सामना चालू करा. वेळ आपल्याकडे कमी आहे. सूर्य आग ओकतोय. लवकरात लवकर सामना चालू करा. 6 चेंडूमध्ये 20 धावा पाहिजेत. सूर्य आग ओकतोय. बघूया शेवटचा षटक कोण घेऊन येतंय. रवी आलेला आहे. आयकांचा खेळाडू रवी आणि राहुल आणि रवी या दोघांचा मुकाबला. राहुल पुन्हा एकदा हा दिशेन चेंडू दिलेला आहे पंचांनी. अतिरिक्त धाव मिळालेली आहे संघाला. 1 2 आणि 1 3 धाव मिळालेला आहे. रवी सुंदर गोलंदाजी केली. नो बॉल दिलेला आहे पंचांनी. प्लीज अतिरिक्त आतापर्यंत 4 धाव मिळालेले आहे. महागला षटक जात आहे संघाला. चुरशीचा सामना हा पुढचा चेंडू आणि चेंडू तिथे फिरून काढला आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे. त्याला समजून सांग म्हणा, शांततेत बॉलिंग कर म्हणा. 15 रन लय आहेत म्हणा. 5 बॉल 15 रन लय आहे. 5 चेंडू 15 धावा. शांततेत बॉलिंग कर रवी. 15 लय. बघूया काय होते. आतापर्यंत त्यांनी 4 अतिरिक्त धाव दिलेले आहेत. 5 चेंडू मध्ये 15 धावांची जरूरत आहे. हे आव्हान मोठं आहे. बघूया 15 धावांचा डोंगर ते सर करतात की काय. शांततेत रवी, शांततेत. 5 चेंडू उरलेले आहेत. 15 धावा. चेंडू टोलून काढलेला आहे आणि हा षटकार मारलेला आहे. सुरेख अप्रतिम षटकार. संघाला आता 9 धावांची जरूरत आहे जिंकायला. 4 चेंडू 9 धावा. थोडं महागला षटक पडलेला आहे. आतापर्यंत या षटकामध्ये मला वाटतं 11 धावा गेलेल्या आहेत. 11 धावा. 4 चेंडू मध्ये 9 धावांची जरूरत आहे जिंकायला. बघूया आता कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. गोलंदाजांना त्याचे सहकारी कर्णधार उपकर्णधार त्याला सल्ला देत आहे. 31,000चं इनाम आहे. लक्षात ठेवा. 31,000 बक्षीस आहे. पहिलं त्याच्यासाठी ही झुंज खेळल्या जात आहे. 4 चेंडू 9 धावा. शांततेत रवी. 9 बी लय आहेत बाबू. झाड आहे ना. अरे हा बॉल चक्काला पाहिजे. 4 बॉल भावना नाही आपली.
बाद झालेला आहे तो संघाला ऐन वेळी लागलेला हा फटका. विजयाची संधी होती. हळूहळू विजयाचा मार्ग मोकळा होत असताना वेळेवर एक सफलता प्राप्त झालेली आहे. बंजारा संघाला लागलेला हा मोठा धक्का आहे. बंजारा वॉरिसला लागलेला मोठा फटका. आता 3 चेंडूमध्ये 9 धावांची जरूरत आहे जिंकायला. विजयाचा मार्ग मोकळा होत असताना संघाला लागलेला फटका आहे हा. नवीन आलेला आहे हा दत्ता. कर्णधार आहे. जणू काही सिंह गुहेतून बाहेर पडतो. अनेक सामन्यातून आपल्या संघाला विजयाचा मार्ग मोकळा करून देणारा हा फलंदाज आणि स्वतः कर्णधार पदाची जबाबदारी घेऊन आलेला आहे दत्ता. प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारा हा दत्ता. बघूया दत्ता आपल्या संघासाठी हा सामना जिंकतो की काय. 3 चेंडू 9 धावा. दत्ताला या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. सुरेख गोलंदाजी आणि अप्रतिम गोलंदाजी प्रदर्शन. एका धाव संतुष्ट लागेल. दोन चेंडू 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. दोन्ही पंच आपसामध्ये चर्चा करत आहेत. 2 चेंडू मध्ये 8 धावांची जरूरत आहे जिंकायला. अरे आपला आजा नाही लेका तू घेतले का दोस्ती आणले का तू मी खेळेल नाही का? 31,000 रुपये पारितोषिक आहे. छत्रपती प्रीमियम लीग 2025. दुसरं पारितोषिक आहे 11,000. 21,000. एक सायकल आहे आणि 5,000 इनाम आहे. वीर महाराणा संघाने तयार राहायचं आहे. 2 चेंडू 8 धावा. सर्व खेळ या चेंडूवरच आपल्याला समजतोय विजय कोणता संघ मिळवतो या तो पट्टा मारते फक्त पट्टा सामन्यामध्ये, टुर्नामेंट मध्ये. यातला जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीसाठी जाणार आहे. या चेंडूवरच जय पराजय समजणार आहे आपल्याला. आणि सुरेश चेंडू बॉलिंग काढलेला आहे आणि हा षटकार. अप्रतिम फलंदाजी. सुरेश चेंडू आणि सुरेश षटकार. आता एका चेंडू मध्ये 2 धावा पाहिजे जिंकायला. बघूया काय होतं तिथं आता. एका चेंडू मध्ये 2 धावा. दोन्ही फलंदाजांनी निर्णय घेतला चेंडू कुठेही लागो आपण धावा काढायची आहेत पळून जोरात. अंगावर शहारे उभा राहणारा सामना. 1 चेंडू 2 धावा. तिसऱ्यांदा सुपरवर होईल हे समजा झाली तर. अरे 2 प्लेयर बाहेर ठेवा बाकीचे आतमध्ये ठेवा. एका चेंडू मध्ये 2 धावा पाहिजेत. बघूया कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवतात ते. अरे एक आणखी मागे घे, एक आणखी मागे घे. त्यांनी फलंदाजांना घेरलेला आहे. 2 प्लेयर पाहिजे, 2 प्लेयर पाहिजे. बघूया काय आहे ते तिथं आता. सर्व मारते तू 2 धावा पाहिजेत एका चेंडूवर. एका चेंडूवर 2 धावा पाहिजेत. पंच सूचना देत आहेत गोलंदाजांना. हा चेंडू आहे आणि 2 धावा पाहिजेत. एका चेंडूवर 2 धावा. आणि हा सामना जिंकलेला आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. हा सामना जिंकलेला आहे.
हा संघ अंतिम सामन्यात गेलेला आहे. हा संघ बंजारा वॉरियर्स अंतिम सामन्यात गेलेला आहे. बंजारा वॉरियर्स विजयाचा आनंद द्विगुणित करत आहेत ते. शेवटच्या चेंडू बंजारा वॉरियर्सने विजय खेचून आणलेला आहे. छत्रपती मालसूर वीर महाराणा गोलंदाजीसाठी आणि छत्रपती मालसूर लवकर येतील.